वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ आयुर सखी. चला तर आज आपण पाहूयात कुमारी असो या कल्पाच्या घटकद्रव्याची ट्रिक. आता याचा संदर्भ ग्रंथ कोणता आहे तर शारंग संहिता मध्यमखंड. आता ह्याचे 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलेली ट्रिक, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. आता पार्ट फर्स्टमध्ये काय तर षडशून येतं. षडशून तुम्हाला माहीतच आहे, पिपळी, पिपळी चव्य, चित्रक, शुंठी आणि मरीच. त्यानंतर काय तर चतुर्जात. चतुर्जात म्हणजे काय तर त्वक, एला, तेजपत्र आणि हे नागकेसर. त्यानंतर त्रिफळा आणि त्रिमध. त्रिफळा म्हणजे हरितकी, बिबितकी, आमलकी. त्रिमध म्हणजे विडंग, मुस्तान, चित्रक. हा झाला पार्ट फर्स्ट म्हणजेच काय तर षडशून, चतुर्जात, एला आणि त्रिमध. त्रिफळा आणि त्रिमध. त्यानंतर काय पार्ट सेकंड, PMTB हो गया, मधु कुमारी गो को धनिया रासना से बल प्राप्त कराकर हरिदेव के मंदिर में हिंग, लवंग और सुपारी देकर पुनः गजह पुष्पा स्लो मूवी देखकर गुड़ खाती है. आता PM आणि TB हो गया म्हणजे एखादं पर्सन आहे त्याचं PM आणि TB बघून झाले. मधुकुमारी गो, गोपासून गोक्षर येणार. मग धनिया रासना से, मधुकुमारी को धनिया रासना से बल प्राप्त कराकर. PMTB झाल्यानंतर काय करायचं, मधुकुमारीकडसोबत धनिया रासनानी काय होणार तर बल प्राप्त होणार. त्यानंतर काय होणार की हरिदेव के मंदिर में हिंग. आता हरिदेवाच्या मंदिरात गेली. कशासाठी गेली? हिंग, लवंग आणि सुपारी देण्यासाठी गेली. त्यानंतर काय केलं, पुन्हा गजपुष्पा स्लो मूवी देखकर गुड खाती है. म्हणजे त्यानंतर काय केलं त्यांनी, गजपुष्पा ही नावाची स्लो मूवी बघितली आणि त्याच्यासोबत गुड खाल्ला. म्हणजे पहिल्यांदा PM आणि TB झालं. त्यानंतर मधुरकुमारी आणि गोसोबत काय केलं त्यांनी, धनिया रासना ह्यांच्यामुळं बल प्राप्त केलं. त्यानंतर हरिदेवाच्या मंदिरात गेली. कशासाठी गेली तर हिंग, लवंग आणि सुपारी देण्यासाठी. त्यानंतर काय केलं की पुन्हा गजपुष्पा स्लो मूवी देखते समय गुड खाती है असं. त्यानंतर P पासून काय येणार तर पुष्प म्हणजेच काय तर शतपुष्प. मग M पासून काय येणार तर मूल येणार. आता ते 3 मूल येतं, पुष्कर मूल, धातकी मूल, दंती मूल. TBचं काय, त्वक आणि बीज. त्वक म्हणजे कोणतं तर लोध्रत्वक. बीज कोणतं येणार तर कोय बीज आणि उटिंगन बीज. त्यानंतर मधु, कुमारी, गो, धुनिया, रासना, बल, कराकर, हरिदेव. म्हणजे काय तर मधूचं मधु, कुमारीचं घृतकुमारी, गोपासून येणार गोक्षूर, धनियाचं धनिया आहे तसं, रासनाला रासना आहे तसं. आता बल देकर तर इथं बला येणार, 2 बला. कोणती? साधीवाली बला आणि अतिबला. कराकरमध्ये काय येणार करा. आणि हरिदेवपासून हरिद्रा आणि दारू हरिद्रा म्हणजे 2 हरिद्रा येणार. देवदारूपासून देवदारू. त्यानंतर मंदिरापासून काय येणार तर मंजिष्ठ, हिंगला हिंगपत्री, लवंगला लवंग, सुपारीला सुपारी. पुनःपासून काय येणार तर पुनर्नवा. कोणती? श्वेत पुनर्नवा आणि रक्त पुनर्नवा. त्यानंतर गज पुष्पा. गजेपासून येणार गजपिपळी, पुष्पापासून पुष्पा येणार. स्लोमध्ये काय येणार, सपासून सुवर्णमाक्षिक भस्म आणि लपासून येणार लोह भस्म. मुरवीचं काय येणार तर मुरवा. तर गुड खात होती ना, तर मग गुड काय येणार तर गुड आणि गुडूची येणार. ते मगाचं देवपासून येणार देवदारू. आय होप ही ट्रिक तुम्हाला समजली असेल. थोडीशी किचकट आहे, फक्त हे ना रेड पेनने लिहिलेले आहेत तेवढे घटकद्रव्यांचे कंटेंटचे ट्रिकचे शब्द येतं. ब्लॅक पेनचं फक्त सपोर्टिव्ह वर्ड्स येतं. हे तुम्ही एकदा वाचा, नाही कळालं तर पुन्हा एकदा लेक्चर बघा.